कधी कधी आपले कुठे पैसे अडकतात, लाखो रुपये, काही घटना मे बी ते येतील, पण आपण म्हणतो अरे मी देवाचं एवढं केलं पण माझं काही ते पैसे नाही आले, मी फसलो तिथे. पण ते पैसे आले असते आणि एखादा मोठा आजारच झाला असता तर देव त्याच्यामुळे ते पैसे सुद्धा येऊ देत नाही आणि त्याच्या बदल्यात तो आजारही अडवून ठेवतात. तर किती कृपा त्यांनी केलेली आहे हे जेव्हा बघू ना, तेव्हा अक्षरशः आपण डोक्यावर हात मारून घेऊ, काय देवा तू किती दिलंयस रे, हे शब्द तेव्हा आपल्या तोंडात राहणार आहे. आपले आई वडील आहे, सगळे आपल्या आजूबाजूला आहेत, एवढी प्रेम करणारी माणसं आहे. आज हे ज्ञान जरी मी हे तर काही ठरवलं नव्हतं आज बोलायचं, मी दुसरंच लिहून ठेवलं होतं, पण आज हे माझ्या मुखातून स्वामी बोलून घेत आहे. त्यांना माहिती इथे कोण आलंय आणि कोणाला काय द्यायचंय, ही कृपा त्यांची आहे. केवढी कृपा आहे. त्यामुळे त्या कृपेची सतत जाणीव ठेवायची. आपण त्यांना गुरु केलेलं आहे, ते काही शब्दांनी गुरु केलेलं नाहीये. फक्त एकदा जेव्हा त्यांना स्वामींना गुरु करतो तर त्यांचं लक्ष आपल्याकडे आहे, ते सतत आपल्या पाठीशी आहे. मग पाठीशी आहे म्हणजे पाठीच्या मागे उभे का? नाही. आपल्या मनक्यामध्ये जी कुंडलिनी शक्ती, जिचा आपण गेले काही दिवस अभ्यास करतोय, तर त्याला आपण जागृत करतोय. नाहीतर स्वामी प्रत्येकाच्या पाठीमध्ये आहेत, पण ज्याला जागृत करता आलं तो जागृत करतो आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. एवढं सोपे स्वामी नाहीये, एवढे स्वस्त स्वामी नाहीये. तुम्ही येतात, ते धावून येतात असं नाही, पण साधनेमध्ये जर पुढे जायचं असेल तर ती कुंडलिनी जागृत करायला लागते आणि मग धावून येतात. ते भक्तासाठी मी मागच्या आठवड्यात दत्त जयंतीला अनुभव सांगितला की पंढरपूरला जो देवाला काळा टिका लावला जातो, त्याच्यामध्ये पंढरपूरच्या मंदिरातली सगळी झाडू मारल्यानंतर ती माती गोळा करतात, ती गाळतात आणि त्या भक्ताच्या पायाची धूळ त्या टिळ्यात असते. आपल्याला वाटतं आपण वाट बघत नंबर लावले, पण तो विठ्ठल प्रत्येकाची वाट बघत असतो. हा विचार आपण कधी केलाय का? तुळजाभवानी मंदिरात जातो, मला हा त्या दिवशी विचार रात्री सुचला की मी लाईनीत तासभर होती, अरे पण ती देवी प्रत्येकाला भेटत तिथेच बसलीये. आपण तरी दर्शन घेऊन बाहेर जातो, काहीतरी खातो, फ्रेश होतो, शॉपिंग करतो, तो देव आपल्यासाठी 24 तास तिथे, मंदिराची कपाट बंद होईपर्यंत तो देव तिथे बसलेला असतो. आपल्याला कधी भाव येतो का की देवा स्वामी तुझे पाय दुखले असतील ना, तुम्ही प्रत्येकाचं गाराणं ऐकून घेताय. एका वेळेस 50 भक्त अक्कलकोटला आजूबाजूला असता, 50 आवाज जर मला इथून आले तर मी वैतागेल आणि उठून जाईल. एकेकाने बोला आणि पुन्हा पुन्हा ते सांगू नका असं मी म्हणेन, पण स्वामींना आपण एकच गाणं किती वेळा सांगतो. परीक्षा असेल, स्वामी मला पास करा, स्वामी माझं नीट करा, मुलीचं हे करा, मुलाचं हे, तेच तेच प्रश्न का त्यांना एकदा सांगून लक्षात राहत नाही का? त्यांना गुरु केलंय, त्यांचं इतकं बारीक लक्ष आहे. रस्त्यांनी चालताना, घरातनं तुम्ही निघाल्यापासून इथे पोहोचेपर्यंत, लहान मुलं असतील, मुली असतील, प्रत्येक क्षणोक्षणी एखाद्या व्यक्तीच्या मनात एखाद्या मुलीबद्दल वाईट विचार पण येईल, पण तो निघून जाईल. आज मी एक व्हिडिओ बघितला युट्यूबवर, ती बाई घरातनं लॉक करून बाहेर निघते, एक माणूस बाहेर येतो, ताई जरा पाणी द्या ना, हिंदीत बोलत होता वाटतं तो, तर ती म्हणे नको ना उशीर झाला, त्यामुळे द्या मला खूप तहान लागली, म्हणून ती आज जर त्याचा गॅस चालू असतो, ती पाणी घेऊन बाहेर येते, तर हा माणूस नाही. स्वामी कुठल्या कुठल्या रूपामध्ये येतात. तोच माणूस त्या माणसाच्या मुलाला शाळेत जातो आणि त्या मुलाला म्हणतो मला पाणी देतो, मुलगा पाणी देतो, तोपर्यंत तेवढ्या वेळ तो पाणी पीत तिथे थांबतो आणि ती बाईच तिथे येते. ती म्हणे अहो सकाळी तुम्ही मला वाचवलं, बरं झालं, आणि म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही, आणि तो निघून जातो. तर तिथे 2 माणसं असतात, म्हणे अरे आज ह्या मुलाला आपल्याला किडनॅप करायचं होतं, पण हा माणूस इतक्या वेळ आई येईपर्यंत तो उभा राहिला. मग आपल्या मुलांच्या जवळ नाही का स्वामी रोज उभं? आता माझी मुलगी तर कुठे, एक मुलगी कुठे आहे, पण मी त्यांच्या विश्वासावर असते. कधी कधी फोन लागत नाही, काळजी वाटते, पण आपले स्वामी, स्वामी बघून घ्या तुम्ही, स्वामी काळजी घ्या. क्षणोक्षणी गॅस आहे घरामध्ये, लाईट आहे, दिवा चालू असतो, अगरबत्ती चालू असते, किती काळजी घेणारी माऊली आहेत. त्या स्वामींना आपल्याला ओळखायला जमलं, काही मागणार नाही आपण आयुष्यात, कारण त्यांना माहितीये ना की आपल्याला काय पाहिजे. आपल्याला जास्त कळतं. लहान बाळ असतं, ते आईला ते म्हणतं का बाळ जन्मलेलं की आई मला दूध पाहिजे, ते आईला कळत असतं, रे अर्धा तास झाला, याच्या होठ कोरडे झाले, याची जेवायची दूध प्यायची वेळ झाली, पाण्यातनं आवाज का दिला नाही, आज एवढा गाढ कसा झोपलाय, काही ताप आहे का? जर ह्या जन्मदात्या आईला कळत असेल तर त्या गुरु माऊलीला आपल्या कळत नसणार आहे का की हिला काय पाहिजे, ह्या बाळाला काय पाहिजे आहे. त्यामुळे हा गुरूंविषयी
दत्त जयंती झाली, पारायण केले, नुसतं मॅन्युअली जाऊ नका, तो भाव वाढू द्या. इथे येताना तो भाव असू द्या. इथेच येताना असं नाही म्हणत, पण गुरुस्थानी जाताना की मी कुठे जाते, परीस आहे माझ्याकडे आणि माझं सोनं करत आहे, ते जन्माचं सोनं करत आहे. त्यामुळे ह्या जन्मातला विचार करू नका, फक्त स्वामी आणि स्वामी, बाकी सगळं बघायला त्यांनीच सांगितलंय, समर्थ आहेत ते. त्यामुळे त्यांनी जन्म कशासाठी दिलाय, साधनेसाठी दिलाय. त्यांना त्यांचं हे जे पिल्लू आहे त्यांच्या जवळ पटकन यावं हा भाव आहे. आणि आपण काय करतोय, त्या रहाट्यामध्ये अडकतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या, लवकरात लवकर इथून मोकळं व्हायचं आहे आणि ते वाट बघताय. मागे मी एकदा सांगितलं होतं की ह्या मृत्यूनंतर 700 वर्षाचा एक जन्म असतो, तर तो देव वाट बघत असतो की तू ये पटकन. आणि त्या 700 वर्षाच्या जन्मामध्ये जायला खूप कमी लोक जातात आणि परत, म्हणजे एखादं बघा गेम असेल, मला आता पटकन उदाहरण नाही सांगता, तर असं गोल गोल फिरत असतो आणि एखादंच त्याच्यातनं बाहेर जातो आणि परत ते गोल गोल सर्कल मध्ये अडकतो. तर संगीत खुर्ची घ्या, तर त्यातला एखादाच बाहेर पडतो आणि परत ते गोल फिरत, तसं आपण फिरत राहिलो ते त्यांना अपेक्षित नाहीये. त्यांच्यासाठी ही हात म्हणजे मैल म्हणतो ना आपण, तसं ते सहज साध्य सगळं देणारे आहेत. पण आपल्याला ही आस लागली पाहिजे की मला माझ्या स्वामींकडे जायचं. त्या 700 वर्षाच्या जन्मामध्ये तुम्हाला तिथे अंघोळ नसते, मलमूत्र विसर्जन नसतं, काहीही विधी नसतात. आंब्याच्या झाडापासून तुम्ही सीताफळ सुद्धा मागू शकता, सोन्याचे धबधबे आहेत तिथे. तुम्हाला जे पाहिजे ते तिथं मिळू शकतं आणि तिथे जाऊन तुम्हाला कोणाला मदत करायची आहे, तर जे अध्यात्मामध्ये पुढे जायचा विचार करत आहे अशा आत्म्यांना, म्हणजे एखादा माणूस आहे की ज्याला अक्कलकोटला जायला पैसे नाहीये, अचानक त्याला कोणीतरी पैसे देतं, ही पैसे द्यायची मदत तुम्हाला करायची आहे. एखादा जीव कुठंतरी, चांगली मुलगी चाललीये, कोणीतरी वाईट विचाराने जाते तिच्या मागे, तर त्या मुलीचं संरक्षण करायचंय, हे कार्य त्या जन्मामध्ये आहे. पण आपण, आपली निवड कधी होणार या कार्यासाठी? त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी हे रुटीन सोडून ही जी ध्यान साधना आहे, श्वासाकडे जे लक्ष द्यायचंय, ही सोहम साधना, ही चक्रांची साधना, जेव्हा कुंडलिनी जागृत होणार आहे तेव्हा त्या प्रकाशाचा अनुभव होणार आहे. पण जेव्हा ह्या चक्रातनं आपण सुटणार आहे, त्यामुळे देवाकडे मागताना मी तर म्हणते मागूच नका. नेहमीच मला सांगणं असतं की देवाला मागा, तो मिळाला की सर्व तो देणार आहे. त्याला माहिती कोणाला किती काय द्यायचे. त्याला काही करोडो रुपये देणे अशक्य आहे का? हिमालयामध्ये जे माझे गुरु आहेत ना, तर ते रोज सोन्याच्या ताटामध्ये जेवायचे. सोन्याचा महाल होता त्यांचा. मग त्यांना सोनं चांदी काही महाग आहे का? तो देव देऊ शकत नाही का? त्याला तुमची दुःख दिसत नाहीये का? पण त्याला माहिती, मी याला जर पैसे दिले तर हा त्याच्यामध्ये गुंतून जाणार आहे. त्यामुळे मला याला किती द्यायचं आहे ना. आपल्या मुलाला नाही का आपण भरपूर पैसे खिशात देऊ शकतो ना, पण आपल्याला माहिती असतं याला खर्च नाही पुरता दिलं तर ठीक आहे, नाही तर मग हा दिलं की इकडे हे. आपल्या मुलाबद्दल आपल्याला कळतं, मग आपल्या गुरूंना आपल्याबद्दल कळणार नाही.